नमस्कार. नमस्कार. चला आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत. माझा आवाज येत असेल कदाचित शेवटपर्यंत. आजची बोधकथा सांगण्याचं कार्य माझ्याकडे आलेलं आहे आणि हे कार्य मला खरंच खूप मनापासून आवडते. प्रत्येक आतापर्यंतच्या ट्रेनिंगमध्ये बोधकथा सांगण्याचा जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा ती मी गमावलेली नाही आणि म्हणून आज बोधकथा मी आपल्याला सांगणार आहे. माझी बोधकथा एकदम छोटी असणार आहे, परंतु त्यातून जो तुम्हाला आशय घ्यायचा आहे तो फार मोठा असणार. बोधकथेला सुरुवात करते. 1, 0 ते 9 अंक एका रांगेमध्ये बसलेले असतात. 0 ते 9 अंक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे एका रांगेमध्ये बसलेले असतात. आता पहा, प्रत्येकाला काहीतरी लखब येते कधीतरी थोडी करण्याची. मग 9च्या बाजूला 8, 8च्या बाजूला 7, 7च्या बाजूला असे क्रमाने ते बसलेले असतात. 9च्या मनात काहीतरी येते आणि त्याला थोडा राग येतो आणि तो आपला राग काढण्यासाठी एक जोरात चपरा 8च्या कानात मारून देतो. आता विनाकारण जर आपल्याला त्रास झाला, जसा आज आपल्याला साहेबांचा झाला, आपला वर्ग शिस्तीत चालू आहे, पण तरी आपल्याला 2 शब्द ऐकावे लागले. तसं आता 8च्या मनात आलं की का मी तर चांगला बसलेला आहे गुणानं, मला विनाकारण कशी काय चपराक बसली. आता त्याचाही राग येण्यावर झाला. मग आपला राग कोणावर काढायचा? दुसऱ्यावर. त्याने 7च्या कानात जोरदार लगावून दिली. झालं. 7लाही वाटलं की आता काही ठीक नाही, मी चांगला गुणाचा बसलेला होतो, या 9नी 8ला मारला म्हणून या 8ने मला मारला. आता त्याला राग आला. त्याने काय केलं? 6च्या तोंडात जोरात चपराक लावून दिली. त्याला बसली होती त्याच्यापेक्षा जोराने. झाला. आता 7लाही चपराक बसली. आता त्यालाही राग आला. त्यानं विचार केला की मला तर बिनकामानं मार भेटून राहिला, आता मी याला कशाला सोडू, म्हणून त्याने पुढच्याला चपराक मारली. असं करत 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 आलं 1 पर्यंत. आता 1ने जोराने मार खाल्ला. जसा 1ने मार खाल्ला तसा 1 आपला शांत होऊन गेला. त्याने विचार केला की विनाकारण 9ला राग आला, त्याचा राग क्रमाक्रमाने आपल्यापर्यंत आला. मग आता आपण या रागाचं काय करायचं? त्याने थोडा विचार केला. आपले तज्ञ मार्गदर्शक सांगतात तसा की नाही, थोडासा विचार केल्यानंतर कार्य करावं. मग त्याने पवित्रा घेतला आणि शून्याकडे पाहिलं. जसं शून्याकडे पाहिलं तसं शून्याला समजलं की आता आपल्याला चपराक भेटणार आहे. तो बिचारा हिरमसून आपलं तोंड खाली घालून असा शांत बसला की आता काही झालं तरी मार खावा लागणार आहे, चुकी नसताना. जसं त्याने खाली मान घातली तसं 1ने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, घाबरू नको, मी तुला मारणार नाही. त्याबरोबर त्याचे डोळे आनंदाने चमकले आणि तो वर पाहायला लागला. तो म्हणे की हे पहा, मी काही तुला मारणार नाही, ये बेटा माझ्या बाजूला येऊन बैस. आता पहा, 1च्या बाजूला 0 येऊन बसला. 1ची किंमत किती झाली? 10 झाली. म्हणजे त्या शून्याला 1ने किंमत दिल्यामुळे त्याची किंमत किती पट वाढली? 10 पट वाढली. 1चे डायरेक्ट 10 झाले. तसंच आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात, अनेक अडचणी येतात. त्याचा राग त्याचं दुसऱ्यावर काढण्यापेक्षा जर दुसऱ्याला आपण सन्मानाने वागणूक दिली तर आपली किंमत कमी होत नाही, उलट आपली किंमत 10 पट वाढते. म्हणून आपल्यापेक्षा लहान असो, आपल्यापेक्षा मोठे असो, आपल्यापेक्षा शिक्षणाने मोठे असो किंवा लहान असो, या सगळ्यांना किंमत देणे हे आपलं कर्तव्य आहे. जेव्हा आपण दुसऱ्याला किंमत देऊ तेव्हा साहजिकच आपली किंमत 10 पटीने वाढणार आहे. एवढंच सांगून माझी गोष्ट